आपल्या मननाचा जो विषय आहे तो आहे ख्रिस्ती जीवनातील सर्वोच्च ध्येय. ख्रिस्ती जीवनातील सर्वोच्च ध्येय. ख्रिस्ती जीवन जगत असताना प्रत्येक तारण पावलेल्या विश्वासणाऱ्याला प्रभूसाठी काहीतरी विशेष आणि चांगलं करण्याची इच्छा असते आणि त्यासाठी हे उत्तम मार्गदर्शन आहे की ख्रिस्ती जीवनामध्ये विशेष ध्येय काय आहे, काय असलं पाहिजे आणि ते विशेष सर्वोच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीने धावलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये असलेलं सर्वोच्च ध्येय या विषयाकडे आपण लक्ष देऊया, पाहूया. मी शास्त्र भाग काढत आहे मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 4 आणि वचन 19. मत्तई शुभवर्तमान अध्याय 4 आणि वचन 19. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे या. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. जेव्हा त्याने शिष्यांना पाचारण केलं तेव्हा शिमोन आणि आंद्रिया यांच्याशी बोलताना तो असं म्हणाला, तुम्ही काय माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. तर ख्रिस्ती जीवनातील सर्वोच्च ध्येय या विषयाकडे पाहत असताना आपण काय केलं पाहिजे, तर या ठिकाणी जे प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही माझ्या मागे चला. आम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालायचं आहे. पुष्कळ वेळेस आम्हाला काही ठिकाणी पोहोचायचं असतं, ते ठिकाण आम्हाला माहिती नसतं. मग आम्ही कोणाला फोन करतो आणि एक बंधू आम्हाला घ्यायला येतो. जर आम्ही कारमध्ये असलो, तो बंधू पण कार घेऊन किंवा बाईकवर असेल, तर तो जसा पुढे पुढे चाललेला आहे आम्हाला त्याच्याच पाठीमागे चालावं लागतं. जर शहरामध्ये त्यांनी राईट साईडला टर्न मारला तर आम्हाला पण उजव्या बाजूला वळावं लागेल. त्यांनी डाव्या बाजूला टर्न मारला, वळाला तर आम्हाला डाव्या बाजूला. तो यू टर्न मारला तर आम्हाला यू टर्न मारावा लागेल. जसा तो पुढे चालणार आहे त्याचप्रमाणे आम्हाला चालावं लागेल, तेव्हा आम्ही योग्य ठिकाणी पोहोचू. त्याच प्रकारे ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला ख्रिस्तासारखं चालायचं आहे. आम्हाला ख्रिस्ताच्या मागे चालायचं आहे. आम्हाला ख्रिस्तासारखं, ख्रिस्ता मागे आणि ख्रिस्ताचं प्रतिबिंब लोकांना आमच्यातून दिसेल अशा प्रकारे आम्हाला चाललं पाहिजे. आजच बंधू ऑगस्टिन ठोंबरे सकाळच्या मननामध्ये मक्तापूर मंडळीमध्ये बोलत होते आणि त्यांनी हाच विषय घेतला की जे शिष्य होते, ज्यांनी सुवार्थ सांगितली, त्यांनी जाहीरपणे सांगितलं, आम्ही त्या जीवनाच्या शब्दाला पाहिलं, चाचपलं, अनुभवलं. त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही तुम्हाला सांगतो. आणि खरोखर आम्हालाही त्या ख्रिस्ताचं निरीक्षण करणं, निहाळणं, त्याच्या मागे चालणं गरजेचं आहे. गलतीकरास पत्र आणि 4 अध्याय वचन 19 मी वाचतो. गलतीकरास पत्र अध्याय 4 आणि त्याचं वचन 19. गलतीकरास पत्र 4 अध्याय आणि त्याचं वचन 19. माझ्या मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुम्हा संबंधी प्रसूती वेदना होत आहेत. प्रियांनो, या ठिकाणी पाऊल गलतीकरास जो बोध करतो त्यामध्ये तो त्यांना सांगतो, तुमचं अहो माझ्या मुलांनो, म्हणजे हे ज्यांना पत्र लिहिलेलं आहे, हे मंडळ विश्वासणाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, हे तारण पावलेले आहेत, त्यांचा नवा जन्म झालेला आहे. आणि विशेष करून पाऊलाने त्या ठिकाणी सुवार्थ सांगितली
आणि पौलाने त्यांना एक प्रकारे वचनाच्या द्वारे, सुवार्तेच्या द्वारे देवाने त्याचा उपयोग केला. पौल म्हणतो, मी तुम्हाला जन्म दिला, पण आता पुन्हा मला तुम्हा संबंधी प्रसूती वेदना होत आहेत. म्हणजे तुमचं ख्रिस्तामध्ये तारण झालं, तुमचा नवीन जन्म झाला आहे, परंतु विश्वासणाऱ्यांनो अजून काहीतरी बाकी आहे. त्यामुळे मला अगोदर जशा प्रसूती वेदना झाल्या तशाच आताही त्या प्रसूती वेदना तशाच पुन्हा होत आहेत. कशासाठी? की तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुम्हा संबंधी प्रसूती वेदना होत आहेत. आजही जे देवाचे सुवार्तिक मंडळांचे वडीलजन, ज्यांच्या अंतःकरणावर प्रभू येशूच्या कामाचं ओझ आहे, आजही ते तेच अनुभव घेत आहेत की ज्यांचं तारण झालेलं आहे, अशा प्रियजनांमध्ये ख्रिस्ताचं स्वरूप निर्माण झालं पाहिजे. प्रियांनो, जो विषय सर्वोच्च ध्येय, माझं सर्वोच्च ध्येय काय असलं पाहिजे, तर माझ्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप निर्माण झालं पाहिजे. मी दररोज माझ्यात ख्रिस्ताचं प्रतिबिंब निर्माण झालं पाहिजे. आणि हे आमचं सर्वोच्च ध्येय आहे. आणि त्याच्यासाठी गरज ही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आपण चाललं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. म्हणजे जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालू, ख्रिस्ताचं अनुकरण करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने आमची सेवा फलद्रूप, आशीर्वादित अशी घडेल. तर फलद्रूप आणि आशीर्वादित सेवा घडण्यासाठी आम्हाला प्रभू येशूच्या मागे चालण्याची गरज आहे. आणि योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 6 मध्ये असं म्हटलेलं आहे. योहान म्हणत आहे, मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने जसा तो चालला तसे चालले पाहिजे. ख्रिस्ताचं स्वरूप आमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी जसा ख्रिस्त चालला तसे आपण चालले पाहिजे. रोमकरास पत्र अध्याय 8 आणि त्याचं वचन 29. रोमन चॅप्टर 8 वर्स 29. रोमियो की पत्री अध्याय 8 वचन 29. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. या ठिकाणी पण आपण एक शब्द वाचतो, तो म्हणजे देवाने आम्हाला त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून आम्हाला अगोदरच नेमून ठेवले आहे. आमच्या देवाची इच्छा, जे आम्ही प्रभू येशूचे शिष्य आणि अनुयायी आहोत, त्या आमच्याविषयी आमच्या देवाची इच्छा काय आहे. अगदी आम्ही जर प्रारंभाकडे गेलो, मुळाकडे गेलो, तर जेव्हा देवाने उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय आणि 26 मध्ये मनुष्य निर्माण करत असताना त्याची इच्छा, मनोदय प्रगट केला, तो म्हणजे काय बरं? आपण आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा आपण मनुष्य निर्माण करू. देवाची प्रारंभापासून मनुष्याविषयीची ही इच्छा, चांगली इच्छा, आम्ही पाहतो की मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण निर्माण करू. देवाने आदाम यास आपल्या स्वरूपाचा बनवलं, आदाम आणि हवा यांना. पण जेव्हा पाप घडलं आणि त्या मनुष्याचं स्वरूप पापाच्या परिणामामुळे बिघडलं गेलं, तरीही देवाची योजना जी प्रारंभापासून होती तीच आज सुद्धा आहे. काय बरं?
प्रारंभापासून इच्छा काय आहे? मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा करू. आणि आजही देवाची इच्छा प्रियांनो तीच आहे. रोम 8:29 मध्ये आम्ही वाचलं काय बरं? कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. देव आम्हाला पाहू इच्छितो. देव अशाच लोकांना स्वर्गात घेऊ इच्छितो ज्यांच्यामध्ये ख्रिस्ताची प्रतिमा आहे, जे ख्रिस्तामध्ये आहेत, जे ख्रिस्तासारखे आहेत. प्रियांनो, देवाची इच्छा आहे प्रारंभीच्या आपल्याशी सदृश्य आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करू. आता देव म्हणत आहे त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रतिमेप्रमाणे देव आपल्याला पाहू इच्छित आहे. देव आपल्याला घडवत आहे आणि देव तशी इच्छा करत आहे. म्हणून अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आमच्या जीवनातलं ध्येय काय? पुष्कळ देवाचे सेवक, पूर्ण वेळ सेवक, वडीलजन यांना जर विचारलं प्रियांनो आपलं ध्येय काय, तर मला एक सेवक म्हणाले माझं असं ध्येय आहे, माझ्या सेवेतून 2 मंडळ्या तरी स्थापन झाल्या पाहिजेत. ओ प्रेज लॉर्ड, चांगली इच्छा आहे. तुमची इच्छा अजून काय आहे? तर अशा प्रत्येकाच्या इच्छा देवाच्या गौरवासाठी वेगवेगळ्या चांगल्या असतात. एक बंधू म्हणाले माझी अशी इच्छा आहे देवाच्या गौरवासाठी एक प्रार्थना हॉल बांधून द्यायचा. चांगली इच्छा आहे. अशा पुष्कळ चांगल्या इच्छा आहेत. एक सेवक म्हणाले, एक व्यक्ती म्हणाली माझी अशी इच्छा आहे की मी कष्ट करावेत आणि त्याद्वारे देवाची सेवा करणाऱ्यांना मी सहकार्य करावं, सपोर्ट करावा. फार चांगली इच्छा आहे. पण देवाची परिपूर्ण पवित्र ग्रहणीय जी इच्छा आहे ती हीच की आम्ही रोम 12:1-2 मध्ये म्हटलेलं आहे आम्ही आमचा देवाला यज्ञ करावा. आणि आजच्या विषयाला धरून तेव्हा जेव्हा आम्ही यज्ञ करू जुना मनुष्य संपेल आणि आम्ही नवा मनुष्य त्या ख्रिस्ताला अर्पण केलेला असेल तेव्हाच आमच्यामध्ये ख्रिस्ताचं प्रतिबिंब दिसेल. आणि म्हणून आमचं ध्येय आम्ही सांगत असताना पुष्कळ जरी चांगल्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये महत्वाची गोष्ट केव्हा केव्हा तीच विसरली जाण्याची शक्यता आहे. मी ख्रिस्तासारखा जीवन जगलं पाहिजे. माझ्यामध्ये ख्रिस्ताचं प्रतिबिंब निर्माण झालं पाहिजे. मी ख्रिस्ताशी सदृश्य झालं पाहिजे. जेव्हा कोणी मला स्टेजवर पाहतील, खाली पाहतील, घरात पाहतील, कामाच्या ठिकाणी पाहतील, सर्व ठिकाणी मला ख्रिस्ताचं प्रतिबिंब माझ्यामधून दिसलं पाहिजे. ही इच्छा सर्वात सर्वोच्च असं ध्येय आहे. आम्ही ख्रिस्ताला प्रगट केलं पाहिजे. पौलाचे करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि वचन 1 ते वाचूया आणि आपण थांबूया. पौलाचे करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि वचन 1 फार सुंदर आहे. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. पौल स्वतःविषयी जाहीरपणे तो साक्ष देत आहे. तो म्हणत आहे मी ख्रिस्ताचे अनुकरण करणार आहे. मी माझं ध्येय एकच धाव, ते बक्षीस मिळवण्यासाठी मी धावतो. पौल म्हणाला मी माझ्या देहाला कुदलतो, त्याला दास करतो. जी ख्रिस्तासारखं होणे, ख्रिस्ताच्या मागे जाणे. आणि तो म्हणत आहे मी ख्रिस्ताचं अनुकरण करणारा आहे. मी ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालणारा आहे. आणि म्हणून तुम्ही माझं काय करा? अनुकरण करा. आपण जे सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत
ते आपल्या सर्वांनी ही इच्छा केली पाहिजे, त्यासाठी स्वतःच समर्पण केलं पाहिजे. देव तसं करण्यास विशेष करून मलाही सहाय्य करो की जे सर्वोच्च ध्येय माझ्यामध्ये ख्रिस्ताचं प्रतिबिंब निर्माण व्हावं, माझ्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप, ख्रिस्ताची प्रतिमा निर्माण व्हावी. आम्ही 4 शुभवर्तमाने वाचतो, मत्तय, मार्क, लूक, योहान. हो, त्याच सोबत आता जो प्रत्येक विश्वासणारा हा ख्रिस्ताचं प्रतिबिंब, ख्रिस्ताचं शुभवर्तमान असला पाहिजे. माझ्या जीवनातलं, आमच्या जीवनात सर्वोच्च ध्येय हे एकच की ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे मी बनावं. काही उदाहरणं देता येतील, परंतु मी वेळ पाहतो. प्रियांनो, मी वाचन केलं, त्यामध्ये असं आलं की एक स्त्री फार जाडजूड आणि पुष्कळ वजन असं असताना तिच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा ती व्यायामशाळा शिक्षक त्याच्याकडे गेली, डॉक्टरकडे गेली आणि तिने डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सर्व काही गोष्टी ठरवल्या आणि तिचं वजन 90 होतं. तिने सांगितलं वजन 70 किलो झालं पाहिजे आणि कंबर सर्व काही केलं त्याप्रमाणे. तो व्यायामशाळेचा शिक्षक त्याने एक चित्र तयार केलं आरशावरती आणि तिला त्या समोर उभं केलं. तेव्हा त्या चित्राच्या जो एक नकाशा बनवल्यासारखं त्याच्या ती फार बाहेर होती. आणि मग शिक्षकाने सांगितलं तुम्हाला फार मेहनत करायची आहे, व्यायाम करायचा आहे, खाण्यापिण्याचे नियम पाळायचे आहेत आणि इथे जी एक लाईन बनवलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं शरीर घडवायचं आहे. आणि ती प्रयत्न करत असताना जेव्हा पाहिलं तर विशेष फरक नाही. तेव्हा ती अधिक प्रयत्न करत राहिली आणि एक दिवस असा आला की ज्याप्रमाणे अपेक्षित होतं त्याप्रमाणे रिझल्ट आला. तसं आम्हाला एक आदर्श नमुना आहे. आम्ही इब्री लोकास पत्र 12व्या अध्यायामध्ये वाचतो, आम्ही साक्षीरूपी मेघाने वेढलो आहोत. अहो, पुष्कळ साक्ष आमच्या समोर आहेत, चांगले उदाहरण आमच्या समोर आहेत, पवित्र शास्त्रात आहेत. आमच्या विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा आजही चांगली साक्ष, चांगले उदाहरण आहेत. पण परिपूर्ण उदाहरण फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून आपण स्वतःला दररोज प्रभू येशू ख्रिस्त येत आहे तोपर्यंत किंवा या जगातील प्रवास आमचा चालू आहे संपेपर्यंत दररोज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासारखं करायचं आहे. आणि आमचं सर्वोच्च ध्येय माझ्यामध्ये ख्रिस्ताचं प्रतिरूप, ख्रिस्ताचं स्वरूप, ख्रिस्ताचं प्रतिबिंब निर्माण व्हावं आणि माझ्या वागण्या, बोलण्या, चालण्याच्या द्वारे ख्रिस्त जगाला प्रगट व्हावा. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. थँक्यू.